हा देश कृषीप्रधान देश राहिला नाही. पुढारी, व्यापारी, अधिकारी प्रधान देश झाला आहे. मागच्या जानेवारी महिन्यात 23 शेतकऱ्यांनी यवतमाळमध्ये आत्महत्या केली. शेतकऱ्यांना 2 लाख कर्जमाफी भूलथापा. खासदार संजय देशमुख, यवतमाळ, शिवसेना उभाटा. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. निमित्तानं आज महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेला आहे. 10वीचा निकाल असो, 12वीचा निकाल असो, आपल्या मुली सर्वात अग्रेसर त्या ठिकाणी आहे. मग क्रीडा क्षेत्रामध्ये असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो की बाकी क्षेत्रामध्ये असो, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतलेली आहे. आणि आमच्यासारख्या पुरुष मंडळींनी सुद्धा महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं झालं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि निश्चितपणे आज महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेल्या आहेत. सर, आताच महाराष्ट्रातलं अर्थसंकल्प झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांचे म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये कर्ज माफ करू. याकडे आपण कसं बघतो? नाही तर काय, शेतकऱ्याचं कर्जमाफी जेव्हा मागच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा सुद्धा कर्जमाफी दिली होती. अजूनही ग्रीन याद्या अजूनही कर्जमाफीच्या पेक्षा वंचित आहे. कोणत्याही प्रकारची कर्जमाफी आता सांगितलं त्यांनी, प्रोत्साहनपर जे शेतकरी ज्यांनी कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर आम्ही देऊ. अरे मागचेच पैसे तुम्ही अजून दिले नाही तर आताचे पैसे कधी देणार आहे? ही सर्व भूलथापा आहे. त्याच्यातल्या अटी अजून त्यांनी सांगितलेल्या नाही. मला सांगा की माझ्या वडिलावर समजा 2-3 लाख 4 लाख रुपये कर्ज होतं, 2 लाख रुपये जरी कर्ज होतं, ते माझे वडील वारले. आता त्याचे वारस आम्ही तिघं आहोत. आम्ही 3 वारस, याच्यामध्ये काही तरतूद राहत नाही की वारसाला त्या कर्जमाफीचा फायदा मिळेल. माझे वडील तर वारले, ते कायमस्वरूपी असं पुढं चालत राहील. तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे की जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याच्या नावानं जुनं 2 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्याला माफी करण्यासाठी त्या ॲपमध्ये जाण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये ऑप्शन निर्माण करायला पाहिजे. ते काही राहत नाही. त्याच्यामुळं या कर्जमाफीचं फक्त हे घोषणा आहे. कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काही नाही. मागच्या जानेवारी महिन्यात तुम्हाला सांगतो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 23 आत्महत्या झाल्या. 23 एका महिन्यात 23 आत्महत्या. आणि त्या आत्महत्या ज्या झाल्या त्या 55 वर्षाच्या आतील सर्व शेतकरी बांधवाचे झालेल्या. एवढी दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची. कुठं काय कर्जमाफी हे ते फक्त आता हे भूलथापा देऊन लोकांना थोडासा काहीतरी दिलासा दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतु मला वाटत नाही प्रत्यक्षात शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं खुश आहे. शेतकरी प्रधान देश आहे असं आपण म्हणतो. हे कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो. पण काय कृषीला कुठं काही किंमत राहिलेली नाही. सर्वसामान्य शेतकरी तळास गेलेला आहे. सर्वसामान्य लोकाला न्याय नाही. आता हा देश कृषीप्रधान देश राहिला नाही, हा पुढारी प्रधान देश झालेला आहे, हा अधिकारी प्रधान देश झालेला आहे, हा व्यापारी प्रधान देश झालेला आहे. कृषीप्रधान देश हे म्हणण्यापुरतं फक्त वाक्य राहिलेलं आहे. प्रत्यक्षात कृषी क्षेत्रात कोणती भरीव वाढीव तरतूद नाही. प्रत्यक्षात विमा लोकांना मिळत नाही. अशा अनेक वेळा जे काही संकट येते शेतकऱ्यावर त्यावेळेस जी भरपाई त्यांना मिळायला पाहिजे ती सुद्धा मिळत नाही. अशा अनेक संकटातून आमचा शेतकरी आहे. शेतकऱ्याची थट्टा लावलेली आहे तुम्ही. आणि हे काहीतरी दाखवण्यासाठी तुम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं, हे केलं, ते केलं, ते केलं. महाराष्ट्र डबघाईस आलेला आहे. कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे. व्याजापोटीचे पैसे देणं नाही, 70% कपात चालवलेली आहे. एवढी दयनीय परिस्थिती असताना कुठून काय काय शेतकऱ्याचे कर्जमाफी ह्या सर्व गोष्टी करून राहिले. हे भूलथाप आहे. सर, आपण राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे मराठा आरक्षणाबद्दल. हां. तर काय वाटतं सर आपल्याला की मराठा आरक्षण लवकरात लवकर होईल? नाही, त्या मराठा आरक्षणाबद्दल तर मी काही जास्त अभ्यास केलेला नाही. आणि त्याच्याबद्दल मी पूर्ण अभ्यास करूनच मागच्या वेळेससुद्धा मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकारचा निर्णय, सरकारच्या गोष्टी, सर्व गोष्टी हे फार क्लिष्ट प्रकरण झालेलं आहे. आणि या क्लिष्ट प्रकरणात मी काही त्या बाबतीत हे नाही. सर, आपल्या यवतमाळ जिल्ह्याला कॉटन म्हणून नाव दिलेलं आहे, कॉटन जिल्हा म्हणून. अ, केंद्र सरकारने अमेरिकेवरून कॉटन मागवलं, तर भारतातल्या शेतकऱ्यांचा कॉटन हा खूप स्वस्त दरामध्ये घेण्यात येत आहे. याकडे आपण कसं बघतो? आज CCIची खरेदी सुरू आहे. CCIची खरेदी यांनी बंद केली होती.
या CCIची खरेदी चालू करण्यासाठी डेट वाढवून घेण्यासाठी आम्ही जंग पछाडली. CCIशी बोललो, मंत्र्याशी बोललो, मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं, तेव्हा कुठं काही थोडीफार डेट वाढलेली आहे. आज लोकांचा घरात कापूस आहे. कापसाच्या किमती कमी झालेल्या आहे. CCI सेंटर जर बंद झाले, तर कापसाचे रेट अजून डाऊन या ठिकाणी होणार आहे. म्हणून CCI सेंटर तर चालू करण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस एक करावं लागलं. रात्रंदिवस लोकांशी बोलावं लागलं. म्हणजे या सरकारच्या मनात काही केंद्र सरकारच्या मनात CCIच्या मार्फत शेतकऱ्याचा कापूस घेण्याची काही इच्छा नाही त्यांची. फक्त कोणती तरी एखादं वाक्य घोषणा करतो आपण. बस तेवढं ते लोकात खुश होतात. लोकं पाहतात, वाचतात. लोकांना वाटतं वाह, 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 वाह! काही प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठं आहे? अंमलबजावणी 0 आहे. उद्याला लोकसभा सदनमध्ये विपक्ष एकत्र येणार आहे आणि लोकसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव पास केलेला आहे. त्याकडे आपण कसं बघताय? नाही ते तर आता महाविकास आघाडीचे जे काही मंडळी आहे आम्ही सर्वजण आणि जे काही आमचं याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, बाकी सर्व पक्ष जे मिळून जे धोरण ठरवतील त्या पद्धतीनं अविश्वासाच्या यावर आम्ही सर्व जनतेला एक काय संदेश राहणार सर आपला? जनतेला काय संदेश एकच आहे जनतेला, की सरकारच्या भरोश्यावर तुम्ही काही करू नका. सरकारवर तुम्ही अवलंबून राहू नका. स्वतःच्या पायावरच तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. स्वतःच आपला निर्णय घेऊन कोणतीही तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. कोणतेही हे जे काही फुलतापा आहे, जे काही तुम्हाला बजेटमध्ये दिसते केंद्राच्या, राज्याच्या बजेटमध्ये काही नाही. आपण स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या, स्वतःच मेहनत करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. सरकारवर अवलंबून काही करू नये असा मताचा मी झालेला आहे. आपण